नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट दिनांक 22 मे 2026 रोजी बुलढाणा येथे जिल्हा परिषदच्या न्यायालयीन अधिवक्ता पदी सतीशचंद्र रोठेंची निवड। सर्वच स्तरातून रोठेंवर अभिनंदनाचा वर्षाव। बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत असताना प्रशासकीय विभाग आणि अधिकाऱ्यांना येणाऱ्या न्यायालयीन अडचणी सोडविण्यासाठी सरकारी अधिवक्ता म्हणून सतीशचंद्र रोठे पाटील यांची बुलढाणा जिल्हा परिषदचे सरकारी अधिवक्ता म्हणून निवड केली आहे। विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांनी सदर नियुक्तीचे आदेश पारित केले आहे। विधी व न्याय विभाग मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक GPH 4397-142006-1998 अन्वये जिल्हा परिषद मधील सामान्य सभा ठराव क्रमांक 7 नुसार दिनांक 23 मार्च 2026 रोजी सदर मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। तसे आदेश जिल्हा परिषद सीईओ यांच्या स्वाक्षरीनिशी आदेश क्र. बुजीप साप्रवी विधी कक्ष 1214/2026 नुसार 9 एप्रिल 2026 निर्गमित करण्यात आले आहे। जिल्हा परिषद अंतर्गत अधीनस्थ असलेल्या सर्व विभागांसाठी सदर नियुक्ती असून माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली, माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, माननीय नागपूर खंडपीठ, माननीय संभाजीनगर खंडपीठ, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा अशा एकूण 14 न्यायालयीन कामकाजासाठी दर नियुक्ती आहे। तर यावर्षी एकमेव सरकारी अधिवक्ता म्हणून रोठेंची नियुक्ती करण्यात आली आहे। तर आज सदर नियुक्ती स्वीकारत असल्याचे संमती पत्र रोठेंनी जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात यांना देत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे। अखेर रोठेंच्या कार्याची प्रशासनाकडून दखल। मागील 30 वर्षापासून निस्वार्थपणे शेतकरी आणि जनसामान्यांसाठी रोठेंनी जिल्ह्यासह महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वाने सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अविरतपणे केला आहे। शेती, महसूल, दिवाणी, क्रिमिनल अशा न्यायालयीन तथा प्रशासकीय, मंत्रालयीन क्षेत्रातील त्यांचा कामाचा दांडगा अनुभव नक्कीच जिल्हा परिषदच्या न्यायालयीन कामकाजांना गती देणारा ठरेल। जनसामान्यांसह अधिकाऱ्यांनाही मोठा दिलासा सदर नियुक्तीमुळे मिळाला आहे। यानिमित्ताने निस्वार्थ कार्याची, लढाऊ वृत्तीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली हेही महत्त्वाचे। त्यामुळेच सद्यस्थितीत रोठेंवर प्रशासकीय, सामाजिक, शेतकरी, धार्मिक अशा सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।